पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे. कारण अजून पातळी कमी आहे. अजून डेंजर पातळीनं अजून पुष्कळ वेळ आहे. धरणं खरं तर अजूनही भरलेली नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातली, तर त्याचा धरणं एवढ्या लवकर भरतच नाही. सगळ्यात लवकर भरतंय म्हणजे आपलं साधारण धरण 23 जुलै अखेरला भरण्याची अपेक्षा असते किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला. बाकीचे त्याच्यानंतरच भरतात. म्हणून अजून त्या क्षेत्रामध्ये, धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस किती जरी झाला तरी अजून सोसेल. जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत स्थलांतरणाच्या किंवा जनावरांच्या संदर्भातल्या, त्यांच्या चाराच्या संदर्भात? स्थलांतराच्या सूचना त्यांनी केलेल्याच आहेत असं आत्ताच सांगितले आम्हाला. म्हणजे एक व्यक्ती कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी जाऊन राहणार याची सुद्धा त्यांनी तयारी केली आहे. तयारी तरी सांगण्याप्रमाणे चांगली आहे. तर जास्त काळजी जरी घेतली पण घाबरण्यासारखं काही नाही.